नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र किशोर पुढे. आज शेतात आपण बोरूच्या प्लॉटमध्ये उभा आहे मित्रांनो. तर हा बोरू आपण एकरी 10 ते 12 किलोच्या हिशोबाने एकरी टाकलेलं होतं. याच्यात आपण धेंचा पण टाकलेला आहे आणि एकरी 2 ते 3 किलोच्या हिशोबाने तीळ पण टाकलेला आहे मित्रांनो. या तिळाचं इतकं चांगलं ग्रीन मॅन्युअर बनते मित्रांनो की तुमचं 5-6 वर्ष ह्या जमिनीला पाहायचं काम नाही राहील. तर मित्रांनो, यांनी काय होतं की जमिनीचं सशक्तीकरण होत आहे, जमीन बलवान बनते यांनी. आता जवळपास आपण याला ह्या हाईटचं झालं आहे हे. याला आपण ह्या हप्त्यात नांगराच्या सहाय्याने जमिनीत मिक्स करणार आहे मित्रांनो. पण याला आपण ज्या प्रॅक्टिसेस केल्या, जीवामृत सोडलं, बायोरिच सोडलं, गोग्रुपामृत सोडलं, त्याच्यामुळे हा लसगीनपणा आलेला आहे आणि जे तेज आलं याला या मालाला हे तर याच्यामुळे आलेलं आहे मित्रांनो. तर आपण कोणतेही माल समजायचा आपण आपल्या शेतात आपण खाण्यासाठी जो लावतो आपल्या घरच्या पुरता, तर त्याला पण अशी तेजपणा येते मित्रांनो. काहून आपण ज्या प्रॅक्टिसेस करतो, जीवामृत सोडतो, त्याच्यामुळे हा असा तेजपणा येतो. तर ते येणारं जे पीक आहे, जे काही तुमचं क्रॉप आहे, ते पण असं एकदम सशक्त राहणार आहे मित्रांनो. जमीन बलवान असल्यामुळे जे येणारं पीक आहे ते पण असं सशक्त राहील मित्रांनो. तर त्याच्यामुळे तुम्ही पण जमिनीच्या सशक्तीकरणावर भर द्या मित्रांनो आणि सेंद्रिय शेतीची कास धरा मित्रांनो. हळूहळू जमीन अशी बलवान बनते मित्रांनो आणि तिथून निघणारं पीक पण असं एकदम सुपर एकदम छान निघते मित्रांनो. तर यासाठी प्रयत्न करा मित्रांनो आणि सेंद्रिय शेतीची कास धरा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.